नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. शिवसेनेने भाजपाला गाठले खिंडीत. होय, राम मंदिर शिवसेनेचा निवडणुकीचा मुद्दा. पंढरीतील विराट सभेत उद्धव ठाकरेंची घोषणा. परिचारकांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पाजले पाणी. उद्धव साहेब, राम मंदिर तर झालंच पाहिजे, परंतु महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा जिवंत राहायला पाहिजे. प्रभाकर देशमुख यांची प्रतिक्रिया. आमदार भारत भालके यांच्या हालचालीने धनुष्यवाले झाले घायाळ. मंगळवेढा नगरपालिकेचा भोंगळ कारभार. गटारीचे पाणी रस्त्यावर. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. आणि अभ्यास करून नोकरीच्या मागे न लागता कला क्षेत्रात करिअर करा. अभिनेत्री राजश्री खरात हिचे प्रतिपादन. इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. राम मंदिर मुद्द्यावर टीकेचा धनी झालेल्या भारतीय जनता पार्टीस शिवसेना पक्षाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर खिंडीत गाठले असून राम मंदिर मुद्द्यास अडगळीत टाकू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षास जोरदार झटका दिला आहे. सोमवार दिनांक 24 डिसेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विराट सभा पंढरपूर येथे संपन्न झाली. या सभेत लाखो शिवसैनिक पंढरीत आले होते. उद्धव ठाकरे म्हणाले, गेले 30 वर्ष राम मंदिराच्या मुद्द्यावर या पक्षाने नागरिकांना भुलवून ठेवले आहे. आता मात्र हाच मुद्दा नजरेआड केला जात आहे, परंतु नेमका हाच मुद्दा आपण येत्या निवडणुकीतील शिवसेनेचा निवडणूक मुद्दा बनवित असल्याचे त्यांनी या जाहीर सभेत सांगितले. यामुळे गेली 4.5 वर्षे सत्तेत राहून आणि महागाई, जीएसटी आणि नोटाबंदी तसेच राफेल घोटाळा, नीरव मोदी, मल्ल्या प्रकरण आदी प्रकरणांनी अडचणीत आलेल्या भाजप सरकारला निवडणुकीच्या तोंडावर खिंडीत गाठण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून पद्धतशीरपणे केला जात असल्याचे ठाकरे यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे. येत्या निवडणुकीत शिवसेना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि दुष्काळ निवारण तसेच राम मंदिर उभारणीच्या बळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. पंढरपूर येथील चंद्रभागा मैदानावर लाखो शिवसैनिक आणि नागरिकांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेचा मित्र पक्ष असणाऱ्या भाजपावर कडाडून प्रहार केला. येत्या निवडणुकीत लबाड आणि फसव्या भाजपा पक्षाला जागा दाखवण्याचे आव्हानही नागरिकांना केले. जसं मराठा समाजाच्या मागे खांद्याला खांदा लावून शिवसेना न्याय हक्काच्या लढ्यासाठी उभी राहिली, तशी मी तमाम धनगरच नव्हे, महादेव कोळी असतील, कोळी असतील, इतर सर्व ज्या काही जातीपाती आहेत त्यांच्या न्याय हक्काच्या लढण्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून, तुमच्या मागे नाही तर जमलं तर एक पाऊल पुढे तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण मला कल्पना आहे की ज्या वेळेला आपण या सरकारची सुरुवात केली होती, किंबहुना मला वाटतं त्याच्याही आधी धनगर समाज रस्त्यावरती उतरला होता, त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते देवेंद्र फडणवीस आणि आपल्या वतीने शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सही केलेले पत्र तुमच्याकडे आहे. त्यांच्या सहीचं मी काही सांगू शकत नाही, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ती सही सुभाष देसाईंची नाही, ती सही शिवसेनेची आहे. आणि शिवसेना कधी दिलेलं वचन मोडत नाही, मोडणार नाही. आणि म्हणूनच आज निवडणुका नाहीत, काही नाही तरी तमाम जो काही जनसागर इकडे लोटलेला आहे हा केवळ आपल्या वचनबद्धतेचा साक्षीदार म्हणून लोटलेला आहे. अयोध्येत राम मंदिराच्या मुद्द्यावर फेल गेलेल्या शिवसेनेने आपला मोर्चा पंढरपुराकडे वळवला आणि पंढरपुरात ही राम मंदिरासाठी महासभेचं आयोजन केलं. पंढरपुरात होणाऱ्या सभेकडे मीडियाजवळ करून महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. 1 लाख आसन क्षमता असणाऱ्या चंद्रभागा मैदानामध्ये बऱ्यापैकी महासभेसाठी लोक जमवण्यात ही शिवसेना यशस्वी झाली आणि सोलापुरातील दुष्काळी भागातील लोकांना 1 दिवसाचा का होईना रोजगार देण्यात ही शिवसेना यशस्वी झाली. विठ्ठल दर्शनाचा सोहळा ही दुष्काळामुळेच आर्थिक अडचणीत असणाऱ्या लोकांना घेता आला. महासभेचे दुसरे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सैन्याविषयी प्रशांत परिचारकांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे घेणार की नाही. सोलापुरातील मोठमोठे राजकीय दुर्धर ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष ठेवून बसले होते, परंतु त्यांच्या पदरी निराशा पडली. अनेकांना वाटत होते उद्धव ठाकरे परिचारकाविषयी काहीतरी बोलतील, तसे काही न घडल्यामुळे पंढरपुरातील वैतागलेल्या शिवसैनिकांनी रस्त्यावर प्लास्टिकच्या बाटल्या
आपटण्याचे काम केले। इकडे जीव मुठीत घेऊन बसलेल्या परिचारक समर्थक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दरवळू लागले आहे। पंढरपुरातील परिचारक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पाणी पाजण्याची उत्तम व्यवस्था मैदानात केली होती। मैदानात पाणी पिणाऱ्या शिवसैनिकांमध्ये गुपचूपपणे शिवसेना नेतृत्वाला ही परिचारकांनी पाणी पाजली की काय अशी हितगुज सुरू होती। काही का असेना विधान परिषदेमध्ये परिचारकांना विरोध करणाऱ्या शिवसेनेला पंढरपुरात तोंड बंद करण्याचे काम परिचारकांनी व्यवस्थितरित्या पार पाडले। उद्धव साहेब, राम मंदिर तर झालंच पाहिजे, परंतु महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा जिवंत राहायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून दिली आहे। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शासनाचा अधिकृत निर्णय जाहीर झाल्याप्रमाणे शासकीय नोकरीत सामावून घेण्याबाबत तसेच महाराष्ट्रात भयानक दुष्काळ पडल्यामुळे कष्टकरी शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून त्वरित सरसकट कर्जमाफी जाहीर करावी व शेतकऱ्यांची 100% वीज बिल माफ करावे। तसेच 14 सप्टेंबर 2017 रोजी राज्याचे कर्तव्यदक्ष परिवहन मंत्री माननीय दिवाकर रावते साहेब राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीस प्राधान्य देण्यात येईल संदर्भात मंत्रिमंडळात विषय मांडून मुख्यमंत्र्यांसह इतर सर्व मंत्री यांची मंत्रिमंडळात विषयाला मंजुरी घेतल्याबाबत संघटनेच्या वतीने हजारो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या वतीने प्रभाकर देशमुख यांनी अभिनंदन केले। यावेळी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वर्षापासून हजारो शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे, नापिकामुळे व सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे तसेच बँकेच्या व सावकारांच्या तगाद्यामुळे तसेच विविध समस्यामुळे आज तागायत 70 ते 80 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। आता माझ्या कुटुंबाची उपजीविका भागवण्यास असमर्थ ठरत आहे व माझे कुटुंब उपासमार सहन करत आहे, त्यामुळे मला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत नाही। या घटनेमुळे हजारो शेतकरी आत्महत्या केल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची निराधार झालेली कुटुंब त्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी त्या कुटुंबियांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी भाजप शिवसेना युतीच्या सरकार दिनांक 14 सप्टेंबर 2017 रोजी क्रांतिकारक असा निर्णय घेतलेला आहे, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी व GR नाही असे समजते, असे यावेळी बोलण्यात आले। धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांनी जो शासनाने नोकरीसाठी कोटा ठेवलेला आहे त्याच पद्धतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना नोकरीत प्राधान्य द्यावे। यामध्ये राखीव कोटा ठेवून त्वरित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीवरती घेण्यात यावे असे या निवेदनात मागणी केली आहे। आपल्या पुढील पैलवान पाहून आपला डाव टाकण्यात पटाईत असलेले आमदार भारत भालकेने आपल्या विचाराच्या हालचालीने जिल्ह्यातच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील धनुष्यवाल्यांना काही मिनिटातच चितपट करून घाळ केलं। पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभेतील जनतेने आज पाहिलेलं आहे। पंढरीच्या पांडुरंगाच्या साक्षीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथील चंद्रभागा मैदानावर अतिविराट अशी महासभा उत्सवात पार पडली। सभेच्या अगोदर विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख व त्यांच्यासह उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांच्या वरिष्ठ मान्यवरांचा काँग्रेसचे आमदार असलेल्या भारत भालके यांनी विशेष असा सत्कार केला। भालकेंच्या या स्नेह सत्काराच्या हालचालीने राजकीय तज्ञांच्या भुवया उंचावलेल्या दिसून येत आहेत। 2019च्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोणता पक्ष कोणत्या पक्षाबरोबर युती करेल हे आता सांगता येणे कठीण बनले असल्याचे प्रत्येक इच्छुक उमेदवार हे आपापल्या पद्धतीने सर्वच पक्षांच्या प्रमुखाशी सौजन्याने वागतात, सध्या तरी दिसत आहे। यामुळे सर्वसामान्य जनता ही मोठ्या संभ्रमात पडलेली दिसून येत आहे। आपला नेता कोणत्या पक्षाबरोबर ऐन वेळेस युती करेल हे त्या कार्यकर्त्याला व सर्वसामान्य जनतेला समजणे कठीण होऊन बसले असल्यामुळे सध्या तरी त्यांची अवस्था संभ्रमाची असल्याचे दिसत आहे। अशा संभ्रमाच्या वातावरणात जनता असतानाच काँग्रेसचे सहयोगी सदस्य आमदार असणाऱ्या भारत भालके यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचा केलेला सत्कार बरंच काही सांगून गेलेला आहे। तसं पाहिलं तर आमदार भालके यांचे पूर्वीपासून शिवसेनेचे घनिष्ठ संबंध आहेत। यापूर्वीच्या कालखंडामध्ये भारत भालके यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडणूकच्या वेळी महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशातील बडे शिवसेनेचे व भाजपचे नेते त्यांनी प्रचारासाठी पंढरपुरात आणले होते, त्यामुळे त्यांचा पहिल्यापासून शिवसेनेचे घनिष्ठ संबंध आहे। परंतु सध्याच्या अत्यंत निसरड्या राजकीय पटलावर वावरताना विचार करून आपली पावले टाकावी लागणार आहेत। पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार भालके यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला ही असेल, पण येणारा काळच आपल्याला
या सत्काराचे उत्तर देऊन जाईल हे मात्र नक्की. 2019च्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकामध्ये कोणता पक्ष कोणत्या पक्षाबरोबर युती करेल हे आता सांगता येणे कठीण बनले असल्याचे प्रत्येक इच्छुक उमेदवार हे आपापल्या पद्धतीने सर्वच पक्षांच्या प्रमुखाशी सौजन्याने वागतात सध्या तरी दिसत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता ही मोठ्या संभ्रमात पडलेली दिसून येत आहे. आपला नेता कोणत्या पक्षाबरोबर ऐन वेळेस युती करेल हे त्या कार्यकर्त्याला व सर्वसामान्य जनतेला समजणे कठीण होऊन बसले असल्यामुळे सध्या तरी त्यांची अवस्था संभ्रमाची असल्याचे दिसत आहे. अशा संभ्रमाच्या वातावरणात जनता असतानाच काँग्रेसचे सहयोगी सदस्य आमदार असणाऱ्या भारत भालके यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचा केलेला सत्कार बरंच काही सांगून गेलेला आहे. तसं पाहिलं तर आमदार भालके यांचे पूर्वीपासून शिवसेनेचे घनिष्ठ संबंध आहेत. यापूर्वीच्या कालखंडामध्ये भारत भालके यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडणूकच्या वेळी महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशातील बडे शिवसेनेचे व भाजपचे नेते त्यांनी प्रचारासाठी पंढरपुरात आणले होते. त्यामुळे त्यांचा पहिल्यापासून शिवसेनेचे घनिष्ठ संबंध आहे. परंतु सध्याच्या अत्यंत निसरड्या राजकीय पटलावर वावरताना विचार करून आपली पावले टाकावी लागणार आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार भालके यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला ही असेल, पण येणारा काळच आपल्याला या सत्काराचे उत्तर देऊन जाईल हे मात्र नक्की. मंगळा शहरातील इंगळे गल्लीतील परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं असून गटार ब्लॉक झाल्याने गटारीमधून पाणी रस्त्यावर आलं आहे. हे पाणी रस्त्यावर आल्याने डबके साचले आहे. त्यामुळे या पाण्यातून नागरिकांना रहदारी करत ये जा करावी लागते. स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र मुख्याधिकारी व स्थानिक पदाधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. गटारींची वेळोवेळी सफाई होत नाही, सांडपाण्याचा निचरा होत आहे. परिणामी गटारी साचून राहतात. त्यामुळे दुर्गंधी पसरून डास मच्छर आदींची उत्पत्ती होत असल्याने साथीचे आजार वाढीस लागून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. प्रभाग क्रमांक 2 व 5 मधील भागात स्वच्छतेचे धिंडवडे निघाले असून इंगळे गल्लीतील गटारी तुडुंब भरल्याने गटारीचे पाणी पार रस्त्यावर साचू लागले आहे. अशा दुर्गंधीयुक्त पाण्यातून लहान मुले महिला वयोवृद्धांना मार्गक्रमण करावे लागत आहे. तर काहींच्या घरात गटारीचे पाणी शिरत आहे. यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. वारंवार समस्या मांडली, नगरपालिका प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप येथील रहिवासींनी केला आहे. याबाबत पूर्वीच अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाला सूचना देऊन व लेखी तक्रार देऊन सुद्धा याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. नगरपालिकेचे कामकाज निष्क्रिय ठरल्याने अशा प्रकाराला सामोरे जावे लागत आहे. दररोज येथे गटारीचे पाणी तुंबून राहत असल्याने रोगराई पसरण्याची भीती आहे. तरी याकडे दुर्लक्ष करत आहेत हीच शोकांतिका असल्याचा आरोप येथील नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना फॅन्ड्री फेम सिने अभिनेत्री राजश्री खरात म्हणाली की अभ्यासात जर आपण कमी असलं तर कला क्षेत्रात आपल्याला करिअर करता येऊ शकतं. पण कलाकार म्हणून समोर येत असताना शिक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याशिवाय आपले आरोग्य चांगले राखण्याचा प्रयत्न नेहमी करा. आपले शरीर तंदुरुस्त असेल तर मन प्रसन्न राहते. तुम्ही स्वतः आई वडिलांसाठी खूप महत्वाचे असता. त्यांना आनंद मिळवण्यासाठी तुम्ही जगा असा संदेश त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी दिला. त्यानंतर प्रसिद्ध व्याख्याते व साहित्यिक गणेश शिंदे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की समाजातील लोक स्मशानात सोनं शोधण्याचा प्रयत्न करतात. मात्र स्वर्गीय दलित मित्र कदम गुरुजींनी स्मशानात सोनं उभा केलं असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. ते दलित मित्र कदम गुरुजी शाखा व कलाशास्त्र महाविद्यालय इंग्लिश स्कूल माध्यमिक उच्च माध्यमिक तंत्रयुक्त व व्यावसायिक विभाग शिवतेज प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या संयुक्त वार्षिक स्नेह संमेलन व 60व्या पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम प्रसंगी इंग्लिश स्कूल येथील दलित मित्र कदम गुरुजी रंगमंचावर सोमवारी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती. शिवसेनेने भाजपाला गाठले खिंडीत. होय, राम मंदिर शिवसेनेचा निवडणुकीचा मुद्दा. पंढरीतील विराट सभेत उद्धव ठाकरेंची घोषणा. परिचारकांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पाजले पाणी. उद्धव साहेब, राम मंदिर तर झालंच पाहिजे, परंतु महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा जिवंत राहायला पाहिजे. प्रभाकर देशमुख यांची प्रतिक्रिया. आमदार भारत भालके यांच्या हालचालीने धनुष्यवाले झाले घायाळ. मंगळवेढा नगरपालिकेचा भोंगळ कारभार. गटारीचे पाणी रस्त्यावर. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
अभ्यास करून नोकरीच्या मागे न लागता कला क्षेत्रात करिअर करा, अभिनेत्री राजश्री खरात हिचे प्रतिपादन. इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.